मुलगी होती महाराज. मीरा कोणाची मुलगी होती? राजाची. पण कृष्ण कृष्ण अशी तिची माझी मज झाली. बरोबर वाचन छंद या नामाचा अशी अवस्था झाली त्या मीराबाई. आणि मीराबाई त्या कृष्णाचं भजन करीत. बर, भजन करणं चांगली गोष्ट आहे, पण घुंगर बांधून नाचणं हे चांगलं आहे का? कोणी म्हणतो घुंगर बांधून नाचणं चांगलं आहे का? वाईटच वाटत नाही असतं. पण राजाची मुलगी, राजाला कोण म्हणाव की बाबा तुमची मुलगी घुंगर बांधून नाचायला, तिकडे जावा, राजाला जर सांगा तर राजाला बोलत बरं ऐकलं तर ठीक आहे, नाही तर मग आपल्याच मानून तलवार जर फिरवली तर राजाची मुलगी. पण महाराज तिची अवस्था तशी नाही. तिला दिसत होता कृष्ण, ती पाहत होती कृष्ण. कारण तिची अवस्था कशी, माझी मजा झाली अनावर. कसं झालं, तिची अवस्था तिला दिसत होता कृष्ण, ती पाहत होती कृष्ण. कारण कहा पग दारू देखा तो सब पूजा ध्यान जप त्यासी अशी अवस्था झाल्यावर देवाची सुद्धा पूजा करायचं काम नाही. नाथ महाराज सांगायचं, जिकडे पाहे तिकडे सर्वमय. मग अशी अवस्था त्या मीराबाईची झाली. आणि मीराबाईची अवस्था अशी झाली. आणि राजाला एका माणसानं थटमन करून सांगितलं, ओ राजे साहेब, तुम्हाला काही समजतं का? म्हणले झालं का? म्हणले तुमची पोरगी मीरा ही घुंगर बांधून नाचायला लागली आणि तुम्हाला दिसत नाही का? राजा म्हणला मला माहितच नाही. बरं झालं सांगितलं. आणि भावकीतले लोक म्हणू लागले आता ही कुळाला पट्टा लावल्याशिवाय, कारण पोरगी बिघडली. पद घुंगर बांधून मीरा प्याला राजाजीने भेजा. पिवत मीरा तिनं विष पिलं का पाणी पिलं का काय पिलं हे तिच्या डोक्यातच नाही. ती हसत होती. विष होत हे तिला काहीच घेणं देणं नाही. कारण इतकी ती स्वतःला विसरली होती महाराज. कृष्ण स्वरूप झाली ती. पण देवाला विष जे पाठवलं त्याचं पाणी करता आलं. ही ताकद कृष्णाची होती तिच्या पाठीमाग. तशी देवाची ताकद आपल्या पाठीमाग पाहिजे. सासऱ्याची नाही बरं, मेवण्याची नाही, साडूची नाही, देवाची ताकद पाहिजे. देव राखे तया मारिल अन्न मोडे काटा हिंडता वनात हिंडा. काटा सुद्धा मोडणार नाही. फक्त आपण त्याचं भजन तसं करायला पाहिजे. तुम्ही लय भजन करायला लागले का लोक बी हसत असते. अभंगाच्या 4थ्या चरणात तुका मने आसे
वा रे वा. तुम्ही तर आमच्या सारेच शेड्यूल पण भगवंताच्या हा गायकच येते झाले नाही पहिले ते विडाला, विडाला, विडाला. सोडीत नाही आलं आज ह्या कार्यक्रमाला आमचे भगवंताचे आमचे दादा श्रीराम महाराज ते पण कधी बाबा पाहुणे पणगावचे तुम्ही बाबा मोठा सप्ताह होते आणि आमचे संभाजी महाराज आमचे सतेश महाराज राठोड आमचे रवी महाराज प्रणव महाराज आमचे विठ्ठल महाराज आमचे इनेकरी महाराज चौकदार बी इनेकरी दोन्ही काम जमते किती जमते आणि मुक्ताबाई आणि आमचे मृदंगाचार्य चेतन महाराज आपल्याला कुठे जायचं गायक आपल्या इथं वादक आपल्या इथं फक्त भरपूर आम्हाला पाकिट देता होणार कारण एक एक कीर्तनाचा नेम अभंगाला सोडून बोलायचं तुम्हाला पटलं तर तुम्ही ओळखीचं घेतलं नाही तुम्ही कसा देत नाही महाराज किती पाण्यात आहे ह्यो इथं उभा राहिलाय कळत किती सटाके आणतो किती लोकांना चुकीचं बोलतो चुकीचं बोलायचंच नाही इथं फक्त 2 तास असते त्याच्यात 1 तास चालीत सुरुवात करण्यात जातो आणि आज हे महिला मंडळी तन मन धनानं या कार्यक्रमामध्ये त्या सेवा करतात आणि खायला काही असू द्या बा खायला काही असू द्या खाण्यावर नका जातो तुम्ही शेवटला काही बी आपलं जरासा गोड शिरा करा खिचडी भात करा तरी आपल्या पांडुरंगाला तो आवड आहे का नाही आम्ही सप्ताह केला 5 पक्वान्न केले 1च वर्ष केले दुसऱ्या वर्षी दुप्पट काहीच नाही काय त्याच्याकरता आपली पोट भरून भजून खावा हा आणि ही पुरती आपल्याला आपण आहे तर एकदाच करायचा भंडारा मग पुढच्या वर्षी म्हणजे आमचं रुपया नाही काय फायदा आहे तसा आजचा महाराज तुम्ही कधी सांगा संभाजी महाराजाला फोन लावायचा हजर आहे तुम्ही काय देणार काय घेणार विष्णू महाराजाला कधी विचार करायचा नाही देव ठेवण्यासाठी फुकट महाराज त्या बाईला 20 पाठवलं महाराज बापानं पण तिनं घट पेलं तिचा विश्वास होता देवावर की माझ्या पाठीमाग माझा पांडुरंग माझा कृष्ण आहे मला मरू देणार नाही आणि विश्वास तो करी स्वामी
सत्ता करीत असते. बायको कोणावर सत्ता करते? मालकावर. बरोबर. कारण विश्वास तो ठरलेलाच आहे ना. पण शेजाऱ्यावर सत्ता करायला जमल का? गावावर बिलकुल नाही. फक्त जो आपला स्वामी आहे त्याच्यावर असा त्या मीराबाईचा विश्वास होता कृष्णावर. ह्यो मला मरू देत नाही, मला काही होऊ देत नाही असा विश्वास होता. आणि ते तसं केल्यामुळं गावात लोक नाव ठेवू लागले. मग तुका म्हणे हासे आणि नाही कान. या लोकांचं ऐकायचंच नाही. तुकाराम महाराज म्हणायला लागले की हे लोक तुम्ही जोरान पळायला लागले का? बाबा बाबा आता तर पळायच लागले. आज तुम्ही हळून चालले का? आता तुमचं तर पायच उचलं. मध्यम चालले का? तो एका कण चालताय ना का? हा, हळूहळू चालायला. म्हणजे तुम्ही कसं चला. या जगामध्ये नाव ठेवणारे लोकांची संख्या जास्त आहे. हे पहिले होते, आता बी आहे आणि पुढे राहणार आहे. मग याच्यावर ध्यानच देऊ नका. तुका म्हणे असे नाही कान तळे खाई देखिला डोळा बैसला आणि तोची वदनी. त्या डोळीने जे एक नाम केशा सुरू केला मुखानं त्याच भजन सुरू केलं. आणि आज या अभंगाचा धावत्या वेगामध्ये आपण भावार्थ केला. आणि आज जे बोलायचंय का फक्त कृष्णाचंच बोलायचे, गोकुळातलंच बोलायचे, मथुरेतलंच बोलायचं आणि वृंदावनात 3 जागेवर चरित्र केलं ना कृष्णाने. चरित्र ते उच्चार उच्चारावे केले देवे तारू भव सागरी उच नीच अधिकारी. है का नाही डॉक्टर साहेब? उच नीच अधिकारी आहे. दिनाने दुर्बळासी शुकरासी या भंग येतो. चरित्र ते विचारावे. आणि हे चरित्र ज्यानं ज्यानं उच्चारलं त्याला वाटतं उच्चारितच राहा. हे चरित्र ऐकितच राहावा. हे बंद करूच नाही. कारण हा लौकिक चरित्र आहे महाराज आणि ऐकावंच वाटत. आणि हे जर लिहायचं जर ठरवलं तर या पृथ्वीचा कागद आणि समुद्रातल्या पाण्याची शाही जरी केली तरी पुरणार नाही. कारण त्याचं एवढं चरित्र, कारण तू एवढा मोठा आहे तेवढं लहान नाही. पण गोकुळामध्ये ज्या वेळेस तो घोड्या करू लागला रांग करणे जावा कृष्ण आवागे. पण हे लहान होता तेव्हा घोड्या करीत होता रांगत रांगत पुन्हा तळवे तळ हात